नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 13 आणि 14 तारखेला कोर्स आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, स्टेशनजवळ आहे. फंडामेंटल टेक्निकल दोन्हीही गोष्टी शिकवल्या जातील. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. आता आपण व्हिडिओकडे वळूया. तुम्ही मला विचारलं होतं, बऱ्याच कमेंट्स पण आल्या होत्या की रशियन दौऱ्याबद्दल सांगा. पण यावेळेला रशियन दौऱ्यामध्ये जी आपल्याकडून लोक हायर होतात आणि जी युद्धासाठी गेली आहेत त्या लोकांना परत पाठवावं या संबंधात बोलणी अधिक होतील असं वाटतं. त्याचा जास्त शेअरवर परिणाम होईल अशी बोलणी होण्याची शक्यता कमी आहे. व्यापारी असमतोल तर आहेत. $60 बिलियन आयात होते तर 5 बिलियनची निर्यात आहे फक्त. रशियाबरोबर ऑइल आणि वेपन्स युद्धसामुग्री याबरोबरचा व्यवहार होतो. ऑइल पण रशिया देतो आणि युद्धसामुग्री पण देतो. रशियालाही या संबंधात काळजी आहे की स्वावलंबी व्हायचं ह्या उद्देशाने भारत आता युद्धसामुग्रीचं प्रोडक्शन करतोय, तर आपल्या निर्यातीचं काय होईल. रशियन मिलिटरीच्या सपोर्ट जॉबसाठी काही भारतीयांबरोबर करार केले गेले. त्या भारतीयांना तुम्ही परत पाठवा अशी बोलणी होतील असं वाटतंय. रशिया आपल्याला आर्म्स पाठवतो. आता यामध्ये हा दौरा दोन दृष्टीने महत्त्वाचा आहे की रशियाचा अमेरिकेबरोबर ताणतणाव आहे आणि आपला चीन बरोबर आहे. तर हा दोन्हीकडचा जो ताणतणाव आहे तो कमी करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात 5 गोष्टी होती. अमेरिकेने इराणवर जी बंधनं घातली आहेत ती बाजूला सारून चाबहार पोर्टचं डील होण्याची शक्यता आहे. दुसरं, रशियाचे तंत्रज्ञ जे आहेत त्यांना भारत हायर करू शकेल, म्हणजे सरकारची राजरोस परवानगी या गोष्टीला असेल. तिसरं, एकतर उत्पन्न आणि तुमचा असलेला प्रभाव यामध्ये कुठल्याही गोष्टीचं नुकसान न होता अनेक करार होऊ शकतील. आणि भारत पाश्चिमात्य राष्ट्रांकडून जी शस्त्रास्त्र घेतोय, जे तंत्रज्ञान घेतोय ते रशियाला खटकते. या संबंधातही बोलणी होते. आणि जो आयात निर्यात व्यापार आहे, आता भारतातून काय निर्यात होत आहे तर औषधं, ऑर्गॅनिक केमिकल, इलेक्ट्रिकल मशिनरी, मेकॅनिकल अप्लायन्सेस, आयर्न, स्टील हे सगळं भारतातून निर्यात होत आहे. आणि आपण आयात काय करतोय रशियाकडून तर ऑइल, पेट्रोल, खतं, मिनरल रिसोर्सेस, प्रेशियस स्टोन्स, व्हेजिटेबल ऑइल या सगळ्या गोष्टी आयात करतोय. तर हा आयात निर्यातीचा असमतोल आहे. निर्यात जास्त होती आहे रशियाकडून, म्हणजे रशिया आपल्याला जास्त गोष्टी पाठवतोय ती आपल्या दृष्टीने आयात. आणि
आपल्याकडून रशियाला निर्यात कमी प्रमाणात होती आहे, म्हणून हा ट्रेड बॅलन्स कसा साधता येईल, काय काय करता येईल या संबंधात बोलणी होती. त्याचा आत्ता डायरेक्ट शेअरवर परिणाम होईल असं नाही, म्हणून या बाबतीत मी बोलले नाही व्हिडिओमध्ये. आज फॉरेन इन्व्हेस्टर्सची 61 कोटींची खरेदी होती, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 2867 कोटींची खरेदी होती. PCR काल वाढला, तो 1.18 एवढा झाला. विक्स सुद्धा वाढलं. आज गोदरेज कन्झ्युमरची आकडेवारी आली. त्यांनी सांगितलं की इंडिया बिझनेस चांगला आहे, व्हॉल्यूम हाय सिंगल डिजिट होतील, तर व्हॅल्यू मिड सिंगल डिजिट होईल. होम केअर आणि पर्सनल केअर दोन्ही बिझनेसमध्ये ग्रोथ चांगली आहे. इंडोनेशियामधला बिझनेस प्रगतीपथावर आहे आणि ऑर्गॅनिक बिझनेसचे डबल डिजिट व्हॉल्यूम. ऑर्गॅनिक बिझनेसचे व्हॉल्यूम मात्र कमी होती, डबल डिजिटमध्ये कमी होती असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. पिट्टी इंजिनिअरिंग हे QIP करतायत. 360 कोटींचा QIP आहे, पण QIPची किंमत त्यांनी 1054.25 एवढी ठेवली आहे. 90 दिवसाचा लॉक इन पिरियड आहे. ज्युपिटर वॅगनसुद्धा QIP करताय. 800 कोटींचा QIP आहे. त्याची फ्लोअर प्राईस 689.47 एवढी त्यांनी ठेवली आहे. पण यामुळे 1.82% ते 2.88% एवढं डायल्युशन होईल असं सांगण्यात आलं. MGLने CNGच्या किमती 1.5 रुपयांनी वाढवल्यात आणि पाईप गॅस म्हणजे PNGच्या किमती 1 रुपयाने वाढवल्यात. तर आता CNGला 75 रुपये द्यावे लागते. कॉन्कोरचे व्हॉल्यूम 6% वाढले, पण त्यांचा एक्झिम बिझनेस जो आहे तो 3% ग्रोथ करतोय. सेल्कोच्या विक्रीमध्ये 11% वाढ आहे. सेम स्टोअर सेल्स ग्रोथ 4% वाढत आहे आणि ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू जी आहे त्याच्यामध्ये 12% वाढ आहे. आज क्रूड 85.71च्या लेवलला आहे. नॅसडॅक आणि S&P नवीन रेकॉर्ड हायला गेले. पंतप्रधान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सुद्धा चालले. 41 वर्षांनी हा दौरा होतो आहे. आता कुठले शेअर तेजीत आणि कुठले शेअर मंदीत राहतील हे बघायचं झालं तर तुम्ही वॉच लिस्टवर ठेवा. तुम्हाला योग्य पद्धतीची हालचाल वाटली तर ट्रेड घ्या, कारण मार्केटमध्ये टाईम करेक्शन चालू आहे. बहुतेक हे टाईम करेक्शन बजेटच्या दिवशीपर्यंत सुरू राहील असं वाटतंय. गोदरेज कन्झ्युमर तेजीतले. गोदरेज कन्झ्युमर आयनॉक्स विंड यांना 3 विंड टर्बाईन जनरेटरसाठी ऑर्डर मिळाली आहे म्हणून ॲपल, CESC, MGL, बंधन बँक, नवीन फ्लोरिन, डिक्सन PLI स्कीमसाठी पुन्हा अर्ज मागवले जात आहेत. ही PLI स्कीम 6,962 कोटींची आहे. PI इंडस्ट्री, बजाज फिन्सर्व, ONGC, विप्रो, KDDL बायबॅक करणार आहेत म्हणून
IRCTC, EIH, ज्योति लैब, KPIT, गैब्रियल, धनुका एग्री, ICICI प्रू, BPCL, सेंचुरी टेक्सटाइल, ऑयल इंडिया, ONGC, सन TV आणि हाथवे यांना टॅरिफ कॅप होती, म्हणजे किती तुम्ही रेट लावू शकता यावर बंधनं होती, तर ती बंधनं शिथिल करण्यात आली आहेत. म्हणून सन TV आणि हाथवे. GM ब्रुवरीज आज रिझल्ट आहे. KRBL आणि LT फूड्स तर बासमती तांदळाच्या निर्यातीच्या बाबतीत नियमामध्ये काही ढिलाई दिली जाण्याची शक्यता आहे. सुमिटोमो केमिकल, HCL टेक, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया आणि कोफोर्ज. तर मंदीमध्ये कॉन्कोर यांचा 75% व्यवसाय हा आयात निर्यात आहे. यामध्ये फक्त 3% ग्रोथ होईल असं कॉन्कोरने सांगितलं आहे, म्हणून मी मंदीत दिला. आणि स्पाइस जेट माझ्या वाचनात असं आलं की त्यांनी प्रॉव्हिडंट फंडामध्ये जी रक्कम भरावी लागते ती 4-5 वर्षांची रक्कम प्रॉव्हिडंट फंडात भरलेली नाही आहे. आणि आज त्यांची एक केस दिल्ली कोर्टात आहे, म्हणून मी स्पाइस जेट मंदीत दिला. तरीही मी ज्या काय बातम्या आहेत सांगत असते त्या तुम्ही सुद्धा चेक करा. कंपनीच्या साईटवर मिळू शकतात किंवा गुगलला मिळू शकतात आणि नंतरच ट्रेड घ्या. पण टाईम करेक्शन चालू असल्यामुळे तुम्ही ट्रेडची क्वांटिटी किंवा व्हॉल्यूम कमी ठेवा. बघूया काय काय होतंय ते. नमस्ते.